सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। आणि मला वाटतं डॉक्टरांनी स्वतःमध्ये पण बदल केले तर हे जे संबंध आहेत डॉक्टर आणि पेशंटचे नातेवाईकांच्या रिलेशनशिपमध्ये चांगली सुधारणा होईल आणि बदल होत चाललाय. मागच्या 2-3 वर्षापासून आम्ही IMAच्या माध्यमातून किंवा इतर फोरमवर आम्ही काम करतो या गोष्टीमध्ये आणि त्याचे रिझल्ट चांगले मिळत आहेत. जसं तुम्ही सर IMAचा विषय काढलाय, खूप चांगला आहे. IMAचा खूप तगडा अनुभव आहे तुम्हाला आणि आता सध्याला तुम्हाला एक अध्यक्षपद भूषवलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. सर आता मला सांगा की IMAच्या माध्यमातून आपण वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत काय विषय हाताळणार आहात? मी इंडियन मेडिकल असोसिएशन जे आमची ऍक्च्युली हे पॅरेंट बॉडी आहे. ओके. म्हणजे असं आहे की डॉक्टर हे वेगवेगळ्या विभागामध्ये विभागले गेलेले आहेत. असंख्य विभाग आहेत डॉक्टरांचे आणि त्यांच्या स्वतःच्या संस्था आहेत त्या विभागांच्या. पण इंडियन मेडिकल असोसिएशन ही त्यांची पॅरेंट बॉडी म्हणजे त्या सर्वांसोबत ही काम करते. सर्वच म्हणजे फक्त ॲलोपॅथी डॉक्टरांची आहे ती, MBBS आणि वरच्या डॉक्टरांची. तर त्याच्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन मला वाटते पूर्ण भारतामध्ये 4 लाखाच्या वर सभासद आहेत. ओके. आणि पूर्ण सर्व राज्यामध्ये, केंद्रशासित राज्यामध्ये पण इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ब्रांचेस आहेत. आणि फक्त भारतच नाहीये तर ही इंडियन मेडिकल असोसिएशन बाहेरच्या देशामध्ये पण जे आपले डॉक्टर्स गेलेले आहेत त्यांसाठी पण कार्य करतात. आता महाराष्ट्राचा आपण विचार करू आणि त्याच्यामध्ये औरंगाबादचा, तर आपली जी ब्रांच आहे औरंगाबादची ती महाराष्ट्रामध्ये 4थ्या स्थानी आहे नंबर जर आपण पकडले सभासद. जवळजवळ 1700 सभासद आहेत आपल्याकडे. आणि मला वाटते मुंबई, पुणे, नागपूर नंतर आपलंच औरंगाबाद ही झाली सभासदांची संख्या. पण जर विचार केला की कार्य, तर औरंगाबादचं इंडियन मेडिकल असोसिएशनचं कार्य डॉक्टरांप्रती हे खूप पुढच्या प्रतीचं गेलेलं आहे. मागच्या 10 वर्षामध्ये जे मागील सभासद किंवा जे प्रेसिडेंट, सेक्रेटरी जे होऊन गेले आपल्याकडे, त्यांनी अतिशय सुंदर कार्य केलंय डॉक्टरांसाठी, नर्सिंग होमसाठी आणि इव्हन समाजासाठी. सर आता IMAची खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे आणि आज डॉक्टरांचे किंवा रुग्णालयाचे खूप मोठे मोठे प्रश्न समोर येत आहे. यासाठी तुम्ही शासनाशी जवळीक करून काय प्रश्न त्यांचा सोडवणार आहात? असं आहे की बरेचसे मुद्दे आता विचारात ऑलरेडी बऱ्याच मागच्या वर्षापासून आम्ही घेतोय. त्याच्यामध्ये असं आहे की मुख्य मुद्दा असा आहे की डॉक्टरांचे नर्सिंग होमचे रजिस्ट्रेशन असतील तर त्याच्यामध्ये जवळजवळ 29 ते 30 सर्टिफिकेट्स आम्हाला प्रत्येक 3 वर्षाला म्युनिसिपल कॉर्पोरेशनला सबमिट करायला लागतात. 30 असतात पण प्रत्येक 3 वर्षाला करावं लागतं ते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की इन्शुरन्स सेक्टर, जे गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत, पंतप्रधान योजना आहेत, मुख्यमंत्री योजना आहेत, त्या सगळ्या स्कीम्समध्ये कुठेतरी सुसूत्रीकरण करण्याचं गरजेचं आहे. त्यांचे रेट्स आहेत जे म्हणजे एक डॉक्टरचं हॉस्पिटल एक युनिट म्हणून कार्य करतं. तिथे डॉक्टरांचे खर्च असतात, मूलभूत पाया सुविधा असतात, तिथे नर्सिंग स्टाफ असतो, तिकडे बाकीचा काम करणारा पॅरामेडिकल स्टाफ असतो, बिल्डिंग, त्यांचं लाईट बिल, फोन बिल, हे सगळं चालवणं डॉक्टरांना एवढं सध्या अवघडच काम चालू आहे. आणि त्याच्यामुळे ना सगळीकडे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स येत आहेत. त्याचे फायदे पण आहेत, तोटे पण आहेत, तो विषय वेगळा आहे. पण मला वाटतं की म्हणजे शासनाने किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशनने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि डॉक्टरांना त्यांचा जे व्यवसाय आहे, जो आपण आता व्यवसाय म्हणून, कारण त्याला व्यवसायाचं रूप दिले गेले शासनानेच, त्याच्यामुळं जेणेकरून असा डॉक्टरांना फायदा व्हायला पाहिजे की बाबा त्यांनी त्यांची सेवा, ही जी रुग्णसेवा करायची ती काही बंधनात न येता, कुठलंही दडपण न घेता, म्हणजे ते आर्थिक असेल, सामाजिक असेल, ते दडपण न घेता डॉक्टरांनी कार्य करावं असं मला वाटतं. आणि त्यासाठी IMAचं प्रेसिडेंट म्हणून मी काही गोष्टी घेतलेल्या आहेत. समजा शासनाकडे जाणं, मी आताच बोललो तुम्हाला की इन्शुरन्स असेल किंवा स्कीम्स असतील किंवा प्रायव्हेट कंपन्याचे इन्शुरन्सचे पण बरेच गोष्टी आहेत. त्यांचे कॉन्ट्रॅक्ट असतात जे 2 डॉक्टरांमध्ये वेगळे असतात, 2 हॉस्पिटलमध्ये वेगळे असतात, 2 शहरामध्ये वेगळे असतात. ओके. तर ह्या गोष्टीवर आम्हाला काम करायचं आणि यावर्षी आम्ही ते मोठ्या थरावर करणार आहोत. खूपच छान. सर खूपच चांगला आपलं चर्चा चालू आहे. यामध्ये जर आम्हाला असं वाटतंय सध्याला रुग्णालयाचे वाद खूप वाढत आहे, याला कुठेतरी सुसंवाद रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक असो किंवा डॉक्टर किंवा कर्मचारी असो यांच्यातला सुसंवाद खूप महत्वाचा आहे. यासाठी IMA तर्फे कोणता उपक्रम राबवणार आहात? एक
आता मी माझ्या विजन मध्ये तर मांडणारच आहे ते, माझ्या जेव्हा इन्स्टॉलेशन होईल तेव्हा, पण तेव्हा सांगतो थोडक्यामध्ये की माझा विचार असा आहे की जसं आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो, बरोबर. CSR, तसं माझं एक डॉक्टर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं मी एक उपक्रम राबवणार आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी सर्व डॉक्टर्स कार्य करतातच पेशंट विषयी, त्यांच्या नातेवाईकाविषयी, आणि डॉक्टरांच्या मनामध्ये पेशंट विषयी किंवा नातेवाईकाविषयी करुणाची भावना असतेच. पण तरी आता IMA छत्रपती संभाजीनगरतर्फे मी काही प्रोजेक्ट घेणार आहे ज्याच्यामध्ये की आता जाऊन आता आपण हे झाले पेशंटचं, पण समाज पूर्ण समाजालाच काही प्रश्न असतात जे डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. समजा उदाहरणार्थ साधे एलिमेंट्स म्हणतात त्याला आपण, साधा खोकला, सर्दी, ताप, कॉन्स्टिपेशन सारखे आजार, डायबिटीस, हृदयाचे आजार, त्यांचं आहार, त्यांचं आरोग्य म्हणजे एक्झरसाइज, ह्याविषयी समाजाला जागृत करण्यासाठी आम्ही काही उपक्रम राबवले. आणि जे प्रत्येक महिन्यामध्ये जाऊन आम्ही, आमचं असं प्लॅन आहे की त्या एरियामधले औरंगाबादचे काही विभाग करून त्या एरियामधले लोकप्रतिनिधी, समाजसेवा, NGOs ह्या सर्वांना एकत्र घेऊन आणि IMA असं एकत्र घेऊन काही उपक्रम करायचे प्रत्येक महिन्यामध्ये, जेणेकरून ह्याची माहिती आपण त्यांना सांगू. तर हा एक प्रकार झाला. दुसरा असा आहे की स्वतः डॉक्टर जे सभासद आहेत त्या सभासदांचं पण आरोग्य आम्हाला बघायला लागणार सोबत. हा, म्हणजे त्यांचं आरोग्य असं असतं की नुसतं शारीरिक नाही, त्यांचं शारीरिक आरोग्य, त्यांचं मानसिक असेल, त्यांचं आर्थिक असेल, त्यांचं सामाजिक असेल, त्यांचं डिवोशनल असेल, म्हणजे ह्या गोष्टीसाठी आम्ही एक खास प्रोग्राम मी या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणजे पूर्ण युनिट, म्हणजे मी एक प्रेसिडेंट म्हणून या ठिकाणी मांडतोय, पण आमचे पूर्ण सभासद एक टीम असते मॅनेजिंग कमिटी, ते सर्व मिळून आमचा एक प्लॅन आहे मोठा सुंदर, आणि त्याच्यामध्ये डॉक्टरांचं पण आरोग्य आणि समाजाचं पण आरोग्य बघायचं आपल्याला. खूपच चांगलं डॉक्टर साहेब. मला सांगा सर, IMA म्हणजे पालकत्व, डॉक्टरांचं पालकत्व शहरासाठी तरी पण IMA या नात्याने बघायला जातं. आता समाजा माध्यमातून तुम्हाला काय अपेक्षा आहे की डॉक्टरांना काय सहकार्य मिळालं पाहिजे? असं आहे की डॉक्टर काही, माझं असं म्हणणं आहे की डॉक्टर ह्या समाजाचाच भाग आहे. आता तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक घरामध्ये डॉक्टर आहे असं मला वाटतं भारतामध्ये तर, आणि अजून शासन प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज काढायचा विचार करत आहे. तर मला वाटतं उरलेल्या घरामध्ये पण डॉक्टर्स तयार होतील. तर असं आहे की डॉक्टर हा समाजाचाच एक भाग आहे. म्हणजे समाजामध्ये ज्या काही चांगल्या वाईट घटना घडतायत, समाज जसा बदलतोय तसं ही डॉक्टर पण बदलत आहेत, कारण डॉक्टर हा समाजाचा भाग आहे. मला वाटतं त्यांनी डॉक्टरला समजून घ्यावं. जसं डॉक्टर पेशंटला समजून घेतात, समाजाला समजून घेतात, तसं समाजाने डॉक्टरांच्या पण काही तक्रारी असतात, ते समजा काही अडचणी असतात. जसं की आता मी म्हटलं मगाशीच की हॉस्पिटल चालवणं, पेशंटशी संवाद असणं नसणं, किंवा माहिती खरी खोटी बघणं, आणि विश्वास, एक प्रकारचा विश्वास जो पूर्वी असायचा आणि आहे, अजून पण आहे बऱ्याच ठिकाणी, पण काही ठिकाणी तो कमी होत चाललाय. मला वाटतं समाजाने हे समजून घेणं गरजेचं आहे की आता हे एक विज्ञान आहे, आणि डॉक्टर म्हणतो म्हणजे काही लास्ट वर्ड नाहीये. शेवटी त्याच्या हातामध्ये काही गोष्टी असतात, आणि डॉक्टर एक प्रयत्न करतो, आणि कोणीही डॉक्टर स्वतःहून आपल्या पेशंटचं चुकीचं ट्रीटमेंट व्हावी, वाईट व्हावं असं करू शकत नाही, कारण त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह आहे. म्हणजे बेसिक त्याची जी गोष्ट आहे ना की स्वतःचा उदरनिर्वाह असेल, स्वतःचं नाव असेल, स्वतःची प्रसिद्धी असेल, स्वतःची कमाई असेल, ती सर्व पेशंट आणि रुग्ण ह्यांच्यावरच अवलंबून आहे. त्याच्यामुळे कुणीही अशा गोष्टी करणार नाही की जेणेकरून त्या पेशंटला त्रास होईल. ते त्यांनी पहिलं समजून घेतलं पाहिजे. आता जसं मी म्हटलं की समाज बदलत चाललाय, जसं काही डॉक्टर बदलत चालले, प्रायव्हेटायझेशन झालंय, मेडिकल कॉलेज झाले, कॉर्पोरेटायझेशन झाले, इन्शुरन्स कंपनी आल्यात. त्याच्यामुळे हे सगळं ह्या 3-4 फॅक्टरमुळे प्रॅक्टिस, म्हणजे आपण म्हणतो मेडिकल प्रॅक्टिस, ती पूर्ण बदललेली आहे. ते डॉक्टरांनी पण ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे, आणि समाजाने पण हे त्या मुद्द्यावर बघितलं पाहिजे. खूपच चांगला विषय सर. तर तुम्ही विश्वास हा शब्द वापरला की विश्वास, आज मेडिकल फील्डमध्ये विश्वास करणं खूप गरजेचं आहे. पूर्वी डॉक्टरांना देव मानायचे, डॉक्टरांचा शब्द ते टाळत नसायचे, रुग्णाचे नातेवाईक असो किंवा रुग्ण असो. पण आज जे गैरसमज होत आहे दिवसेंदिवस, याला नेमकं डॉक्टर आणि रुग्ण हे दोन्ही कारक या शकतात कसं? दोन्ही आहे. गैरसमजचं काय मतलब? गैरसमजाची कारण मी जसं सांगितलं तुम्हाला की असं आहे की महत्वाचे 3 घटना घडल्यात मागच्या 20 वर्षांमध्ये. एक म्हणजे ज्ञान आहे, आता हे फक्त म्हणजे मनुष्य टू मनुष्य असं जाणारं ज्ञान उरलेलं नाही आता. तर त्याची माहिती आता डॉक्टर सोडून बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे. त्याच्यामुळे समाजाला बऱ्याच आजारांची पण माहिती आहे, आणि त्यांना खरं खोटं, योग्य अयोग्य हे सगळं कळतं. हे डॉक्टरांनी पण ऍक्सेप्ट करायला.
दुसरी गोष्ट आहे की समाजाने हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे की डॉक्टर हा एक ट्रेंड माणूस आहे त्या विज्ञान सायन्स मध्ये, हो. मेडिकल सायन्स मध्ये, म्हणजे अभ्यास केलेला. शिकवलेला आहे त्याला, Yes. वाईट खरं चूक हे सगळ्या गोष्टींना तो शिकून इथं आलेला आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्याला 2 दिवस गुगल वाचून कळणाऱ्यापेक्षा जास्त कळतच असावं असं मला वाटतं. आणि ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे समाजाने की डॉक्टर तुमच्यासाठीच डॉक्टर करतो basically. येस. आणि एक आता हा एक विषय तुम्ही बोलताय म्हणून ऍटकॉम नावाचा एक शिक्षणाचा भाग आहे. ओके. एमबीबीएस लोकांना ना आम्ही आता हे शिकवतोय. बर. म्हणजे त्याला ते ऍटिट्यूड, एथिक्स आणि कम्युनिकेशन म्हणतात. खूप मोठं. त्याच्यामध्ये नवीन पिढीला जी मोबाईल बघते कंटिन्युअस, जे घरी पण तशीच बोलते आणि पेशंटशी पण तशीच वागते, तर अशा लोकांना ऍटिट्यूड तुमचा कसा असला पाहिजे रुग्णाविषयी, आपल्या कलिग विषयी, समाजाविषयी, देशाविषयी, कसं कम्युनिकेशन कसं करायचं, म्हणजे एखादं वाईट घटना घडली आहे पेशंट सोबत, चुकीचं म्हणजे वाईट आजार आहे, ते कसं समजावून सांगायचं त्यांना, हे सगळं आता नवीन एज्युकेशन मध्ये आलेलं आहे आता पूर्णच आमच्या, म्हणजे गव्हर्नमेंटच आणलेलं आहे ते. खूपच छान. तर हे सगळ्या चांगल्या गोष्टी घडतायत आता, कारण त्याची गरज आहे. जसं तुम्ही म्हटलात की पूर्वी डॉक्टरना देव मानायचे, पूर्वी पण देव मानत होते, आज पण मानत असतील काही ठिकाणी, पण मी तुम्हाला सांगतो संस्कृतमध्ये एक म्हण आहे सर की त्याचा अर्थ असा आहे की म्हणजे संस्कृतमध्ये म्हणजे फार पूर्वीचे आहे, ज्या काळी देव मानत होते त्या काळी, की म्हणायचे डॉक्टरापेक्षा यम बरा, तो फक्त जीव घेतो, डॉक्टर तर आधी पैसा घेतो आणि मग जीव घेतो. हे फार पूर्वीपासून नवीन काही नाही याच्यामध्ये. एवढंच की पूर्वी ना फार कमी डॉक्टर असायचे आणि रुग्णांची संख्या खूप असायची. आता असं झालंय की डॉक्टरांची संख्या वाढत चालली, रुग्ण कमी होत चाललेत, आणि असे जसे स्ट्रेस वाढत चालले समाजाचे इतर गोष्टीविषयी, तसं मेडिकल फील्ड पण काही वेगळं राहणार नाही. जसं नीतिमत्ता खालावत चालली आपण म्हणतो समाजाची, तसं मेडिकल फ्रॅटर्निटीची पण नीतिमत्ता खालावली असं म्हटलं तर काही चुकीचं नाही आहे, कारण डॉक्टर हा समाजाचा भाग आहे, वेगळा काहीच नाही त्याच्यामध्ये. तुम्ही मिलिटरी घ्या, पॉलिटिशियन्स घ्या, डॉक्टर्स घ्या, किंवा इतर कुठल्याही संस्था घ्या, ज्या संस्थांमध्ये आपण म्हणतो ना की कुठंतरी संस्थांचं खच्चीकरण करणं किंवा नीतिमत्ता कमी होणं, मला वाटतं पूर्ण समाजात होत चाललंय, आणि आपल्या देशातच नाही, पूर्ण जगातच होत चाललंय. सर, वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती झालेली आहे सध्याला, आणि कारण क्रिटिकल आजारावर पण खूप चांगले उपचार आहे. आणि आपल्या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मोठमोठे रुग्णालय इथं स्थापन झालेले आहेत, की आपल्या पूर्वीला मुंबई, पुणे अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी आपल्याला पुढील उपचारासाठी जावं लागत होतं, पण आज आपल्या शहरामध्ये एवढं स्थानिक आहे. यासाठी IMA तर्फे कोणता उपक्रम राबवणार आहे की वैद्यकीय क्षेत्राची क्रांती झालेली आहे, परंतु सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी आपण काय करणार? आता आपण म्हणजे मला वाटतं तुम्ही सुपर स्पेशालिटी विषयी बोलताय, म्हणजे समजा म्हणजे कॅन्सरचं निदानचं ऑपरेशन किंवा हृदयाचे आजार, मेंदूचे आजार, ऑपरेशन. तर त्याचा असं आहे की ज्या काही औरंगाबादच्या मोठ्या संस्था आहेत, मोठी मोठी कॉलेजेस आहेत, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, आणि ह्या सर्व संस्थांमध्ये हे आजार आणि त्यांचं निदान आहे, त्यांचं उपचार हे प्रामुख्याने त्याच मोठ्या हॉस्पिटलमध्येच केले जातात. तर आता मला वाटतं औरंगाबादच्या मला वाटतं सर्वच हॉस्पिटलमध्ये गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व राबवल्या जातात. आणि जे गव्हर्नमेंटचं जे काही अनुदान असतं किंवा ज्या स्कीम्स आहेत, म्हणजे प्राईम मिनिस्टरची योजना असो किंवा चीफ मिनिस्टरची असो, किंवा मध्ये आपण महात्मा फुले योजना, राजीव गांधी योजना, अशा वेगळी नावाने आलेल्या योजना ज्या आहेत त्या मला वाटतं पूर्णच हॉस्पिटलमध्ये आता राबवल्या जातात. त्याच्यामुळं मला वाटत नाही की कोणी आता ट्रीटमेंट पासून वंचित राहतं औरंगाबादमध्ये. तर म्हणजे हृदयाचे आजार असो की मेंदूचे असो किंवा मोठे मोठे आजार असो, त्याचा उपचार औरंगाबादला अतिशय कमी दरामध्ये. तुम्ही जर बघितलं तर आजूबाजूचा परिसर किंवा म्हणजे आजूबाजूच्या शहराला जर कम्पेअर केला आपण, मुंबई पुणे सोडून द्या, तिथं आपल्यापेक्षा तर 5 पट 10 पट रेट आहे. पण इव्हन आपण आजूबाजूचे जिल्हे बघितले, मोठी शहरं बघितले, त्या मानाने औरंगाबादमध्ये अतिशय माफक दरामध्ये उपचार होतात आणि फास्ट होतात. असं की डॉक्टर मिळाला नाही औरंगाबादमध्ये हृदयाच्या आजाराला असं होणार नाही. तुम्ही कधी रात्री फोन करा कुठल्या मेन हॉस्पिटलला जा मोठ्या, तर तुम्हाला डॉक्टर्स अवेलेबल आहेत. औरंगाबाद त्या मानाने खूप पुढे आहे. मी बऱ्याच हॉस्पिटलला तर मल्टी स्पेशालिटीमध्ये तर गल्फ कंट्रीज, बाकीच्या राज्यामधून लोक येतात ऑपरेशनला, कारण आपल्याकडे एकतर योग्य निदान उपचार पण होतात, स्वस्तामध्ये पण होतात, आणि गतिमान म्हणजे फास्ट उपचार होतात. त्याच्यामुळं औरंगाबाद बरेच पुढे गेले. हे होते आमचे डॉक्टर देशमुख सर, ज्यांना आपण आरोग्यरत्न या नात्याने त्यांना जे प्रस्तुत केलेलं होतं, तुम्ही बघितलं असेल की यांनी आरोग्य क्षेत्राशी खूप चांगलं निगडीत त्यांनी आपल्याला माहिती पण दिलेली आहे, आणि IMAचं आता मोठं पालक होतं त्यांच्याकडे आलेलं आहे, ते पण ते खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतात.
मित्रांनो, तुम्हाला आणखीन एक सांगायची गोष्ट आहे की डॉक्टर देशमुख सर हे दिसतात आपल्याला अशी, पण स्पोर्ट्स हे त्यांचा महत्वाचा विषय आहे. त्याच्यावर आपण बोलूच. त्यांच्या शरीराचं फिटनेस आहे यावरती थोडंसं त्यांच्याकडे 2 मिनिटं बोलू त्यांना. सर, आपल्या जे फिटनेसचा राज आहे आणि ते स्पोर्टची तुम्हाला आवड आहे आणि मोठे मोठे तुम्हाला आवड, मी अवॉर्ड बघितलेला आहे, खूपच मोठे आहे. आमचा अवॉर्ड तर खूप छोटा आहे, परंतु आम्हाला आनंद होतोय की तुम्हाला आम्ही चूज केलेला आहे. तर थोडक्यात आम्हाला स्पोर्ट्स बद्दल कसं आहे, आता तुम्ही फिटनेस. मी IME आणि मेडिकल प्रॅक्टिस हे तुम्ही समाजासाठी करतो. येस, पण कसं असतं, मी जसं म्हटलं की डॉक्टरांना स्वतःला फिट राहायला लागतं. म्हणजे मी फिट असेल तरच पेशंटला बघणं किंवा माझी प्रॅक्टिस जास्त वर्ष करणं, लोकांना माझा फायदा होणे हे करू शकतो. म्हणजे माझं शरीर, माझं मन हे मला अगोदर फिट हेल्दी ठेवायला. येस. त्याच्यासाठी मी मागच्या जवळजवळ मला वाटतं एक 15 वर्षापासून पर्टिक्युलरली मागच्या 15 वर्षामध्ये मी आणि माझे मिसेस दोघं, माझी गायनोकॉलॉजिस्ट आहे माझी बायको, तर आम्ही दोघं मिळून स्वतःच्या आरोग्याकडे बरंच लक्ष घातलं. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही रनिंग मध्ये गेलो, मॅरेथॉनिंग मध्ये. ओके. तर मागची 15 वर्ष झालं आम्ही फुल मॅरेथॉन करतो. म्हणजे फुल मॅरेथॉन 42.2 किलोमीटरचं रनिंग करायचं असतं, मोठं. आणि ते 3 ते 5 तासाच्या आत आम्ही करतो. जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं आमचा आता वेळ वाढत चाललाय, पण आम्ही ते कंटिन्यू सातत्य आहे. आणि आम्हाला 2 वर्षापूर्वी मुंबई मॅरेथॉन जी कमिटी आहे, टाटा मुंबई मॅरेथॉन, ओके, त्यांनी आम्हाला, मी आणि माझ्या मिसेसना दोघांना, एक त्यांचा टाटाचा लिजंड क्लब आहे, हो, तर टाटा रनिंग लिजंड क्लब म्हणतात ते. तर लिजंड क्लबच्या आम्हाला त्यांनी सर्टिफिकेट पण दिले आणि आमच्या तिकडे नाव आहे त्यांच्या लिजंड क्लब मध्ये. आणि ज्याच्यामध्ये मला वाटते आमचं म्हणजे मिसेस तर माझी, मला वाटते भारतामध्ये फक्त 8च फिमेल्स आहेत ज्या 42 किलोमीटर पळतात मुंबई मॅरेथॉन. तर मागच्या 12 वर्षामध्ये फक्त मला वाटतं आमच्या मॅडम 8 मध्ये आहेत. आणि मला वाटतं पुरुषामध्ये मला वाटतं की 100-150 आहेत लोक जे रनिंग करतात. तर हा एक आमचा म्हणजे बेसिकली स्वतःला फिट ठेवण्यासाठी आहे. शिवाय मी बॅडमिंटन खेळतो, स्विमिंग करतो आणि ट्रेकिंग. आम्ही ना, ते सांगायचं राहिलं तुम्हाला, तुम्ही आता फिटनेस करताय, एव्हरेस्ट बेस कॅम्प आम्ही दोघांनी केलेला आहे. शिवाय आम्ही अन्नपूर्णा सर्किट केलेला आहे. काश्मीर ग्रेट लेक नावाचा ट्रेक आहे ते करतो. आणि सह्याद्रीमध्ये आम्ही बरेचसे ट्रेक केले, ज्याच्यामध्ये एक AMK पीक आहे म्हणजे अलंग आणि कुलम. त्याच्यामध्ये आमचं एक रेकॉर्ड आहे, एक कपलनी 10 तासाच्या आत 3 पीक कंटिन्युअस करणे. म्हणजे पहाटे 4 ते मला वाटतं आम्ही सकाळी 10 पर्यंत काहीतरी करत होतो, 11-12 पर्यंत. तर ते नॉनस्टॉप करणं एक रेकॉर्डच आहे, जे ज्यांना या ट्रेकिंगची माहिती आहे. शिवाय कळसुबाईला आम्ही रेग्युलर ट्रेकिंग करतो, कळसुबाईसाठी. आणि आम्ही जे करतो ते लोकांनी करावं याच्यासाठी पण आम्ही बरेच औरंगाबादमध्ये प्रयत्न केलेत. म्हणजे मॅरेथॉनिंग इथं खूप अरेंज केल्यात. पहिल्यांदा आम्ही औरंगाबादमध्ये जे काही मॅरेथॉन अरेंज केलेले आहेत ते प्रोफेशनल पद्धतीने, जे पूर्वी फक्त मुंबई पुण्याला व्हायचं. तर मागच्या मला वाटतं 10 वर्षापासून आम्ही लोकांना पण शिकवतोय रनिंग कल्चर आणि ट्रेकिंगचं. खूप स्वतःसाठी आहे, पण समाजासाठी त्याचा पण आम्ही उपयोग करतोय सध्या. सर, तुमच्या म्हणण्यानुसार जसं वैद्यकीय क्षेत्रात सगळं व्यस्त असतात आपल्या प्रॅक्टिसमध्ये किंवा आपल्या व्यापामध्ये, तर अशा डॉक्टरांना काय संदेश देणार तुम्ही फिटनेससाठी? फिटनेससाठी आहे की कसं आहे, स्वतःला फिट ठेवाल तर तुम्ही दुसऱ्यांना फिट कराल. राईट. तुम्ही स्वतः सुखी असाल तर दुसऱ्याला सुखी कराल. सिंपल गोष्ट आहे. तुम्ही जर स्वतः सुखी नाही तर तुम्ही इतरांचं सुख पण बघू शकत नाही आणि इतरांना सुखी पण करू शकत नाही, कारण तुमचं सगळं स्वतःच्या दुःखाकडेच लक्ष असतं. त्याच्यामुळे मला वाटतं की तुमची जसं की साऊंड माइंड इन साऊंड बॉडी स्वतःला करा. आणि एक एक्झरसाइजनी ह्या गोष्टींना पूर्ण समाजाकडे, स्वतःकडे बघण्याचा एक पूर्ण दृष्टिकोन बदलतो. म्हणजे पॉझिटिव्हिटी येते. जगात म्हणजे जे काही जगामध्ये निगेटिव्हिटी तुमच्या अराउंड असते ते सगळे तुम्ही त्याला दूर ढकलता. महत्वाचं ते घडतं की पॉझिटिव्हिटी तुमच्या मनाला आली ना की मग सगळ्या गोष्टी सगळं तुम्हाला जग सुंदर लागायला लागतं. नाहीतर असं असतं की तुम्ही स्वतःच निगेटिव्ह असाल तर मग प्रत्येक गोष्ट असं वाटतं की हे काय चालू आहे. तर मला वाटतं ते महत्वाचं आहे. आणि ते डॉक्टरांसाठी तर खूपच महत्वाचं आहे, कारण तुम्ही 24 तास प्रॅक्टिसमध्ये असणं, कामात असणं, स्वतःकडे लक्ष नाही दिलं तर डॉक्टरांना असंख्य डॉक्टरांना असंख्य आजार पण कमी वयामध्ये आजार होतात. तुम्ही आजकाल बघितलं असेल की काही डॉक्टर कॉन्फरन्सेस मध्ये कोलॅप्स झाले, त्यांना हार्ट अटॅक आले, त्यांना ऑपरेशन करताना हृदयाचा झटका आलेला आहे. तर आणि डायबिटीज, ब्लड प्रेशर कमी वयामध्ये डॉक्टरांना होत आहे. आणि मला वाटतं ते त्यांना जर स्वतःची सेवा खूप वर्ष वाढवायची असेल, स्वतःचं ज्ञान द्यायचं असेल समाजासाठी, तर स्वतःला फिट करणं गरजेचं आहे. नुसतं फिजिकलीच नाही, मेंटली पण स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आणि ते मला वाटतं एक्झरसाईजच्या माध्यमातून
होऊन जातं. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपला अमूल्य वेळ आमच्या दर्शकांना आपण दिलेला आहे. आम्ही जे निवड केलेली याबद्दल आपल्याला तर माहितीच पडलं असेल की डॉक्टर देशमुख सर किती प्रावीण्य आहे याच्यामध्ये, प्रॅक्टिसमध्ये आहे, फॅमिली सोबत पण पूर्ण वेळ दिला आहे आणि आपल्या शरीरासाठी सर्व फिटनेस आहे आणि त्यांना खूप चांगला संदेश दिलेला आहे. स्वतः फिट राहाल तर दुसऱ्याला फिट ठेवू शकतो आपण, स्वतः समाधानी असाल तर दुसऱ्याला समाधानी आपण करू शकतो. त्यासाठी आपण त्यांच्या शरीरावर पण आपण बघू शकतो किती फिटनेस आहे आणि आज आपल्याला पण आनंद होतोय की त्यांच्याकडनं काही आपल्याला ट्रिक्स मिळालेल्या आहे किंवा त्यांनी आपल्याला सजेस्ट केलेलं आहे की स्वतः फिट राहण्यासाठी एक्सरसाइज करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपली पॉझिटिव्हिटी वाढत असते. धन्यवाद डॉक्टर साहेब, आपल्या अमूल्य वेळ दिलेला आहे आणि असेच तुमचे पुढील कार्य सोबत राहो यासाठी आमच्या शुभेच्छा आहे. आणि सर्वप्रथम तुम्हाला IMA चे अध्यक्ष झाले आहात या नात्याने आणि डॉक्टरच्या महत्वाच्या विषयावर तुम्ही हाल घालत आहात आणि रुग्णाच्या हितासाठी काय करणार आहात हे पण आपण खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तसंच तुमचं कार्य राहो. वेळोवेळी आम्ही तुमच्या माध्यमातून दर्शकापर्यंत आपला मेसेज पोहोचत जाऊ. धन्यवाद. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं. आरोग्य जागृती.